साताऱ्यातला भांबावली वजराई हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेला आहे। पाहूया या धबधब्यासंदर्भातला हा रिपोर्ट। अलगद अंगावर पडणारे तुषार, धुंद करणारा गारवा आणि चिंब भिजवणारा धबधबा, अशा गुलाबी वातावरणात धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली नाही तरच नवल। साताऱ्यातील भांबवली वजराई धबधबा पर्यटकांच्या गर्दीनं आता ओसंडून वाहतोय। भारतातील सर्वात उंच धबधब्यामध्ये या धबधब्याची गणना होतीये। साताऱ्याच्या कास पठारापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर हिरवाईचा शालू पांघरलेला हा परिसर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालाय। निसर्गाचे अनेक चमत्कार आपण पाहत असतो। या चमत्कारांमधलाच एक चमत्कार म्हणजे हा भांबवलीचा धबधबा, जो कासपासून काही मिनिटाच्या अंतरावर आहे। भांबवली गावात पोहोचल्यावर धबधब्याचं दर्शन होतं आणि डोळ्यांचं पारणंच फिटतं। गावातून 2 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे। जंगलातून काट्याकुट्यातून वाट काढत या धबधब्याजवळ पोहोचावं लागतं। इथे पोहोचल्यावर निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो। खूप अट्रॅक्शन होतं इथं, कधीतरी आपण जावं, बघावं आणि इथला ॲडव्हेंचरस लाईफ एन्जॉय करावा। तर आत्तापर्यंत सातारला आपण ठोसेघरचा धबधबा पाहत आलोय, पण वजराईच्या धबधब्याची मौज काही वेगळीच आहे। पण खरंच जे लोकांना जे ठोसेघरच्या धबधब्याचं अट्रॅक्शन आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा आणि खूप म्हणजे हे ट्रेक म्हणाल किंवा काही म्हणाल तुम्ही, हे इतकं ॲडव्हेंचरस आहे की लोकांनी ज्यांना ट्रेकिंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आवर्जून या ठिकाणी यावं आणि या गोष्टीचा अनुभव नक्कीच घ्यावा। कास पठारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साताऱ्याची ओळख म्हणजे हा धबधबा होय। मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी कुठल्याच सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीयेत। त्याचबरोबर पर्यटन विभागाचंही याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। मात्र पर्यटकांना खुणवणाऱ्या या धबधब्यानं स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे। मात्र धबधब्याचा आनंद लुटताना सावधान नक्की राहा। सचिन जाधव, जय महाराष्ट्र, सातारा।